नाही नाही, ते सांगा ना आम्हाला की जो धर्माने वागत नाही, अधर्माने वागतो, कथा कीर्तन कधी ऐकत नाही, त्याच्यावर कृपा होते? त्याच्यावरही कृपा होते, फक्त एकदा तो त्या पट्ट्यामध्ये आला पाहिजे. नाही तर वडवणीत शिवमहापुराण चालू आहे, हे जर घरी सैराट बघत असेल त्याच्यावर कशी कृपा होईल? तो या रिंगणामध्ये तर आला पाहिजे, तर त्याच्यावर कृपा होईल. नाही तर देवराज ब्राह्मणाची कथा आपण ऐकलेली आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे. तो म्हणायलाच ब्राह्मण होता, म्हणायलाच, पण त्याचं वागणं व्यवस्थित नव्हतं. ब्राह्मण त्याला म्हटलंय, ब्राह्मण समाजात जन्माला आला म्हणून ब्राह्मण नाही, ब्रह्म जानेती ब्राह्मण आहात. जो ब्रह्माला जाणण्यासाठी त्रिकाल संध्या करतो तो खरा ब्राह्मण आहे. हा ब्राह्मणच होता. किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा तो ब्राह्मण, दरिद्री ब्राह्मण, वैदिक धर्माला अनुसरून त्याचं वागणं नव्हतं, नीती धर्माला अनुसरून नव्हतं, आणि तिने वागणं, अधर्माने वागणं. मग तो वागत असताना त्या देवराज ब्राह्मणाचं चरित्र सांगतं की तो सहज एक दिवस फिरत 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 प्रतिष्ठान नावाच्या नगरामध्ये तो आला, आणि प्रतिष्ठान नगरामध्ये त्याला एक शिवालय दिसलं, म्हणजे भगवान शंकरजीचं मंदिर दिसलं. आणि त्या मंदिरामध्ये असा सभा मंडप, त्या सभा मंडपामध्ये अनेक साधू संत ऋषी मुनी भाविक भक्तगण बसलेले आहेत. हा ब्राह्मण त्या ठिकाणी आला, त्याला वाटलं एवढं सुंदर गायन चालू आहे, वादन चालू आहे, एवढा समाज जमलाय, तीनही रस्ते फुल होत आलेत, आपण पाहू तरी काय चालू आहे तिथं. तो देवराज ब्राह्मण तिथं आला त्या सभा मंडपामध्ये आला. तर असं सांगतात की तो त्या ठिकाणी वय झालेलं, तिथं आल्यानं ती कथा ऐकायला लागला, तर त्याला ताप आली म्हणे, तापेने जर्जर झाला. कारण ताप आहे ना, ती ताप तशी येत नाही. तुका म्हणे पापे येती रोगाची आरोपे. तुम्ही जर जप करायला बसले तर कुणाचा तरी फोन येईल. दादा आला का काय तुम्हाला? तुम्ही जर जप करायला बसले तर फोन येईल. तुम्ही जर नामस्मरण करायला लागले कोणीतरी बोलवायला येईल. तुम्ही शिवमहापुराण ऐकायला बसले तर काही ना काही अडचण येईल. पाप जर असेल तर अडचण येत असते, पाप नसेल तर अडचण येत नाही. त्याला ताप आली, तापाने जर्जर झाला. तो ब्राह्मण एका कोपऱ्यामध्ये बसलेला, मळके कपडे घातलेले, कथा सगळी श्रवण करत होता. तो लक्षपूर्वक ऐकत होता. व्याधीनं त्याचं डोकं दुखतंय, तापेने फनफन करतोय, आणि ते करत असतानाच त्याचं मरण जवळ आलं. म्हणजे मरण, त्याचं आयुष्य संपलं. पण कोणत्या जन्मातलं पुण्य होतं कोणास ठाऊक, की मरायच्या वेळेला तो शिव महापुराण कथा ऐकायला त्या मंडपामध्ये आला. जन्मात कधी नाही आलं कीर्तनाला, जन्मात कधी ओम शिवाय नमस्तुभ्यमचा मंत्र नाही, जन्मात कधी बेलपत्र वाहिलं नाही. पण त्याने ते ऐकता 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 त्याचा प्राण गेला. शिव महापुराण ऐकताना प्राण गेला. प्राण गेला तर यमाचे दूत काळ्या मारुतीकडून आले. तिकडून तुम्ही नका बघू तिकडं, मी तिथलं तिकडून यमाचे दूत आले. आणि यमाचे दूत आले तर यांना जन्मात कधी कीर्तन ऐकलेलं नाही, जन्मात नामस्मरण नाही, भजन नाही. त्या देवराज ब्राह्मणाला, ब्राह्मण असला म्हणून काय झालं, फक्त त्या जातीतच जन्माला आला, कधी संध्या नाही, त्रिकाल संध्या तर नाहीच नाही. यमदूत त्याला मारायला लागले. तर तेवढ्यामधून शिवमहापुराण ऐकत असल्यामुळं इकडून शिवगण आले, आणि शिवगणांनी पाहिलं आपलं गिराईक, आणि त्याला हे एवढे मारायला लागले. शंकराचे तर सगळे शिवगण म्हणजे पार्षदगण त्वरेने त्या ठिकाणी आले. कर्पुरा समान त्यांचं शुभ्र शरीर आहे, आणि त्यांनी एका यमदूताला असं मागं ओढलं. काय करताय तुम्ही? ते म्हटले काय नाही, आमचं काम करतोय आम्ही. काम करतोय? अरे शिव महापुराण ऐकताना त्याचा जीव गेलाय,
भगवान शंकराचं ध्यान अंतकरणात त्याच्या होतं. अशा अवस्थेत तो मेलाय आणि मग ते आमचे गिरायक आहे हे म्हटले आमचं आहे आमचं आहे आमचं आहे. वाद लागला आणि त्या वादामध्ये ह्या भगवान शंकराच्या पार्षदांनी यमदूतालाच मारलं. एवढं मारलं हे धापा टाकतच आपल्या मालकाकडे आले. मालकाकडे धापा टाकत आले. मालक मालक. यमधर्माने आपल्या दूतांकडे पाहिलं. काय झालं रे, काय झालं? तुम्ही नाही का ते नाव दिलं होतं ते, हा त्याला आणायला गेलो होतो आम्ही. मग काय झालं? तिकडून शिवगण आले, पार्षद आले. ते म्हटले हे आमचं गिरायक आहे. आम्ही म्हटलं आमचं गिरायक आहे, तुम्ही नाव लिहून दिलं होतं. म्हटले बरोबर आहे ना, देवराज ब्राह्मण ना. म्हटले हो, पण त्यांनी आम्हाला मारलंय. आमचं शिव महापुराण ऐकताना मेलाय. हा अरे ते जन्मात कधी शिव महापुराण कीर्तन कथेला गेलं नाही, मारायच्या वेळेला बरं गेलं रे. ते म्हटले गेलंय बुवा. मग त्यावेळेला यमधर्माने यमदूतांना सांगितलंय की आजपासून एक लक्षात ठेवा. काय? की जो कोणी सद्ग्रस्त जन्मात त्यांनी कधी भगवान शंकराचं भजन केलं नसेल, जन्मात शिव महापुराण ऐकलं नसेल, पण मारायच्या वेळेला शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने चालू असणाऱ्या शिव महापुराण तो ऐकायला गेला असेल आणि त्याला मरण आलं असेल, तर आपण त्याला हात लावायचा नाही. ही ताकद शिव महापुराणात आहे. त्याच्या मंडपातच नाही, त्याच्या जवळच नाही. महाराज तर म्हणतात ज्या गावामध्ये शिव महापुराण कथा सुरू असेल त्या गावाच्या वेशीला सुद्धा तुम्ही जायचं नाही. नका जाऊ तया गावा, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा, सुदर्शन यावा, धरती फिरे भोवती, धरती फिरे भोवती, धरती फिरे भोवती. नका जाऊ तया गावा, नका जाऊ तया गावा, नका जाऊ तया गावा, हो नका जाऊ तया गावा, हो नका जाऊ तया गावा, हो नका जाऊ तया गावा, नका जाऊ तया गावा. त्याच्या गावाला सुद्धा जाऊ नका. गावात नाही, वेशीला जाऊ नका. नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा, घरती फिरे भोवती. इकडं पार्षदांनी शिवगणांनी त्या देवराज ब्राह्मणाला घेतलं आणि ज्या कैलास पर्वतावर भगवान शंकर सिंहासनावर विराजमान आहेत, शेजारी पार्वती माता आहे, त्या ठिकाणी याला घेऊन गेले. आणि भगवान शंकर पार्वती मातेच्या कृपेला तो पात्र झाला. ऐकताय ना तुम्ही? जन्मात कधी शिव महापुराण कथा कीर्तन ऐकलं नाही, मारायच्या वेळेला मरता मरता, आणि ऐकायला गेलं नव्हतं, ते सहज फिरायला गेलं. फिरायला गेलं त्याने शिव महापुराण ऐकलं तर त्याला कैलास पर्वतावर भगवान शंकराचं सानिध्य प्राप्त झालं. तर आपण तर जीवनात कितीतरी वेळा शिव महापुराण ऐकतोय, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. फक्त तेवढी श्रद्धा पाहिजे, भावना पाहिजे. नाही तर शिव महापुराणही सांगतं. परमपूजनीय प्रदीपजी मिश्राही सांगतात. आणि त्याच्याही अगोदर आमच्या नामदेव, हे आताच नाही सांगितलं संतांनी, एक लोटा जल समस्या का हाल, आताच नाही, त्याही काळामध्ये 750 वर्षापूर्वी, 750 वर्षापूर्वी देवाचे युगानुयुगीचे लाडके लढीवाळ भक्त नामदेवरायांनी सांगितलंय, भगवान शंकराला तुमचं धन लागत नाही, भगवान शंकराला तुमचा मान लागत नाही, भगवान शंकराला तुमचा बंगला लागत नाही,
भगवान शंकराला फक्त एकच लागतं, एक पसा पाणी आणि एक बिल्वदल. पसाभर पाणी आणि एक बिल्वदल. साधन केवळ एवढंच साधन भगवान शंकराचं सांगितलं. हे 650 वर्षापूर्वी भगवान शंकराचं हे साधन, भगवान शंकराला आवडणारं एक लोटा जल म्हणजे पसाभर पाणी आणि एक बिल्वदळ, एक बेलाचं पान, एवढंच भगवान शंकराला आवडतं. हे काही काही म्हणतात ना, आता रामायण भागवत सोडून आता शिव महापुराण करायची काय गरज आहे. उलट आपण आनंद मानायला पाहिजे. नाही तर पहा, आपण डोळ्यांनी पाहिलंय भगवान शंकराच्या मंदिरात 11 महिने कुणी जात नव्हतं. 11 महिने. 1 महिना जात होते. कोणता महिना? हा, श्रावण महिना. श्रावण महिन्यात तेवढं जात होते. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणायचं. हे 11 महिने का रजेवर जातात का? 11 महिने त्या भगवान शंकराच्या मंदिरात कोणी जात नव्हतं. 11 महिने कोणी पाणी घालायला जात नव्हतं. कोणी त्याला विभूती बेलपत्र वाहत नव्हतं. पण एक लक्षात राहू द्या, 11 महिने जात नव्हते, पण आज तुम्ही प्रत्येक भगवान शंकराचं मंदिर पहा, रात्रंदिवस भाविकांनी भरलेलं आहे. ही ताकद कशाची असेल तर ही शिव महापुराणाची. आता पहा तुम्ही, भक्तिमती माता असू द्या, आपण असू द्या, सगळे आपल्या अंतःकरणातल्या काही ज्या काही समस्या असतात त्या सगळ्या समस्या आपण भगवान शंकराला सांगतो. त्या अगोदर नंदीला सांगतो. भगवान शंकरापेक्षाही आधीचं नंदीचं दर्शन काय, आपण पुढं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते ऐकणारच आहे का, की नंदीच्या कानात जर तुम्ही सांगितलं तर भगवान शंकरजीला सांगितल्यावर सुद्धा जेवढं लवकर काम होणार नाही तेवढ्या लवकर काम नंदीकडून होतं. म्हणजे मालकाकडून डायरेक्ट जरी काम नाही झालं तरी ड्रायव्हर कोण लवकर होत असतं. म्हणून तुकोबारायांनी प्रार्थना केली देवाला, आमच्या घरी या म्हणून. तर त्यावेळेला संत म्हटले, तुम्ही एक काम करा, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. म्हणून नाही तर भगवान शंकराच्या मंदिरामध्ये सकाळी एकदा पुजारी गेले, पाणी वाहिलं, पूजा झाली, कुलूप लावलं की पुन्हा सायंकाळीच दिवा लावताना. पण आज रात्रंदिवस मंदिर उघडी आहे. रात्रंदिवस मंदिर फक्त सोन्या चांदीनी शोभून दिसत नाहीत. मंदिर फक्त सोन्या चांदीनी मडवलेली दरवाजे असले म्हणजे शोभून दिसत नाही. मंदिर शोभून दिसतात त्या भगवंताच्या भक्तांमुळे शोभून दिसत असतात. ते भक्तच जर त्या मंदिरात आले नाही तर त्याला काय, त्या मंदिर देवाला कोण विचारत? तो का म्हणे तुझं कोण व पुसते? तुला कोणी विचारलं असतं देवा, आम्ही जर नसलो असतो तर? देव सुद्धा म्हणतो, पतित पावन मी तू आहे खरा, तुमचेनी बरा दिसत असे. तुमच्यामुळं मी बरा दिसतोय. तसंही कदाचित भगवान विष्णूंचीच इच्छा असेल, अरे माझी तर पूजा घराघरात चालू आहे, दारादारात चालू आहे, पण भगवान शंकर माझे सखा आहे. राम पूजी सदाशिव. मी तर सदाशिवाची पूजा करतोय, पण समाज भगवान शंकरजींना विसरायला लागलाय. म्हणून हे शिव महापुराण आहे. म्हणून अधर्मी, धर्मानी न वागणारा आणि तिने वागणाराचा उद्धार जर शिव महापुराण कथा करत असेल, तेवढे तर अधर्मी आपण नाही ना, तेवढं तर पाप आपण केलं नाही ना. त्यावेळेला त्यांना विचारलं की का हे शौनकांना हे आनंद झाला. ते सुज्जींना म्हणाले की फक्त मग देवराज ब्राह्मणाचाच उद्धार झाला का? अशा अजून काही चरित्र कथा आहेत का की ज्याच्यामुळे शिव महापुराण ऐकल्यामुळे त्यांचा उद्धार झाला? त्यावेळेला सुतजी सांगतायत की अनेकांचा उद्धार झालाय. मग अनेकांचा कोणाकोणाचा झाला ते सांगतो. पहिल्यांदा एकदा हाताने टाळी आणि मुखाने भगवान शंकरजीचं भजन करा. नंतर अनेक कोणाकोणाचा झाला त्याचा विचार आपण करणार आहे. सर्वांचं भजन. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय.
सर्वजण टाळी वाजवा. ओम एक नमः टाळी. शिवाय हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. टाळीचा आवाज नाही येत. एक पेटी लावा. सारखी. धन्यवाद. हे वडवणी नहीं, हे भोलेनाथ का दरबार लग रहा है. चलो भगवान शिव जी के पास कैलाश पर्वत पर. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. बोला बोला. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. 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 कोई लोग बोलते कथा में बैठकर ताली बजाने से क्या फायदा होता है. जब ओम नमः शिवाय आप मुख से नामस्मरण करते हो और ताली बजाते हो तो आपकी जो गलत हस्तरेखा होती है भविष्य की, वो गलत हस्तरेखा बदल जाते हैं. आपले ज्या भविष्याच्या रेषा असतात, काही वाईट रेषा असतात, त्याला आपण नाही का हात दाखवला म्हणतो भविष्य असं असं सांगितलं, ती गलत हस्तरेखा बदलून जाते. तुम्ही आजही तुमच्या हाताचा फोटो काढून ठेवा, म्हणजे लगेच नाही पुन्हा, आणि 7 दिवसानंतर त्या हाताचा फोटो काढा, त्याच्यावरच्या रेषा बदललेल्या असतील. ही ताकद आपल्या नामस्मरणाची. एक साथ एक टाळी. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. नमः शिवाय. टाळीचा आवाज. एक ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. सब जन गाइए. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. बोलो बोलो बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कोटि कोटि धन्यवाद. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हरि
शिवाय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय